नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा मोठा रॅकेट उघडकीस आलाय। या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलत महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेषांतर करून थेट कंपनीत प्रवेश केला। गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईत संशयित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले। मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि प्रत्यक्षातही मीटिंग दरम्यान होणारे गैरवर्तन पोलिसांनी स्वतः पाहिलं। यासोबतच 40हून अधिक CCTV फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा करण्यात आले। तपासात समोर आलेली माहिती हादरवणारी आहे। नोकरीच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढलं जात होतं। माझ्यामुळे तुला नोकरी मिळाली असं सांगत त्यांच्यावर दबाव टाकला जात होता। सुट्टीच्या दिवशी रिसॉर्टवर नेऊन अत्याचार केल्याचाही प्रकार समोर आलाय। केवळ महिलांचे शोषणच नाही तर एका पुरुष कर्मचाऱ्यालाही धर्मांतरासाठी भाग पाडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। तसेच विशिष्ट धर्मांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केलं जात होतं। या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी 5 मुख्य आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून प्रतिष्ठित कंपन्यांमध्येही महिलांची सुरक्षितता प्रश्नचिन्हात आली आहे। या रॅकेटमध्ये आणखी किती जण बळी पडलेत याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।